येथेची अलंकारे काय खरी पूजन वैकुंठी जिया वाटा सर्वसाठा ते डाई येथे जिया नाशवंते काय रीती चाळव तुगा म्हणे वैष्णव जन माझे गण समुदाय वैकुंठी जिया वाटा सर्वसाठा ते ठाई पंडरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरण संतान दिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासदुगान गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्नानम सराले स्थितम दम समाधिस्तमृतिम नमामि गंगा गिरिज योगिराजम तबो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरिजं परब्रह्म स्वरूपम अखंडानंद बोधाय शिष्य संतापारिणे सच्चिदानंद रूपाय तस्मै गुरुराम गिरिं नमो नमः विठाला विठाला ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुगिराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वंदे हम सचिदानंद भेदातीतं सद्गुरुं नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संस्थितं निर्गुण निराकार आहे सच्चित आनंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबराय तुकोबरायांना आलेला अनुभव तुकोबरायांनी अभंगातून व्यक्त केला। विठाला हो कैलासवासी मच्छिंद्र चंद्रभान पाटील कारले जन्नात जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहे। सुंदर असा परिवार आमच्या मच्छिंद्र पाटलांनी या मृत्यू लोकामध्ये येऊन निर्माण केला। संसार कोणीतरी निर्माण केलेला आहे। रामभाऊ चंद्रभान पाटील कारले भाऊ आहेत, मंगलबाई मच्छिंद्र पाटील कारले पत्नी आहेत, सौ सुनीता रामदास पाटील गुंड मुलगी आहेत, सौ छाया सुनील पाटील माळवदे मुलगी आहेत, ललिता सोपन पाटील कारले पत्नी आहेत, चिरंजीव विशाल रामभाऊ पाटील कारले पत्नी आहेत, कमलेश मच्छिंद्र पाटील कारले मुलगा आहेत, सौ वनिता किशोर पाटील थोरात मुलगी आहेत, बाबासाहेब सोपन पाटील कारले पत्नी आहेत, योगेश गोरखनाथ पाटील कारले पत्नी आहेत। समस्त कारले पाटील परिवार श्री क्षेत्र यखुरकी सुंदर असा परिवार ज्यांनी या मृत्यू लोकामध्ये येऊन निर्माण केलं आमचे मच्छिंद्र चंद्रभान पाटील कारले, त्यांचा मोक्षाचा मार्ग त्यांना प्राप्त व्हावा हीच गंगागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना। विठाला 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 हो संसार कोणीतरी निर्माण केलेला आहे आणि संसार नष्टही होणार आहे। तसं या जगात कोणीतरी निर्माण केलेलं आहे। सत्ययुग होऊन गेला, द्वापारयुग होऊन गेला, त्रेतायुग होऊन गेला, कलियुग होऊन जाणार आहेत। कोणीतरी निर्माण केलेलं आहे आणि जी गोष्ट या विश्वात निर्माण केल्या जात असते ती गोष्ट या विश्वातले नष्ट होत असते। जसं हे साऊंड सिस्टीम कोणीतरी निर्माण केलेली आहे, बनवलेली आहे। लाईट कमी जास्त झाली म्हणजे
एवढंच असतं. प्रायेण भविष्या सभ्य कलावस्मिन युगे जनान मंदः सुमंदमदयो मंदभाग्या उपद्रदाः. अल्प अल्प म्हणजे एवढंच. नरदेह दुर्लभ जानान शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मध्ये सुद्धा. नरदेह दुर्लभ दुर्लभ आहे. दुर्लभ मानुष देहो देही नाम क्षणभंग अत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. नुसतं नावाच्या पुढे वै लावलं म्हणजे वैकुंठात जात नाही. काही लावलं म्हणजे कैलासात जात नाही. स्व लावलं म्हणजे स्वर्गात जात नाही. आतापर्यंत कुठं वाचण्यात आलं नाही नरकवासी. नरक नाही आहेत का? जेवढ्या योनी भगवंताने निर्माण केलेल्या आहेत तेवढ्याच योनी नरक सुद्धा भगवंताने निर्माण केलेले आहेत. निगम कल्पदरोर गलिदम फलम शुकमुखाद मृद द्रव संयुतम पिबद भागवतम रसमालयम मूरहो रसिका भवे भावुका. श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये सुद्धा 184 योनी नरकाचं वर्णन आलेलं आहे. गरुड पुराणामध्ये 4थ्या अध्यायामध्ये नरकाचं वर्णन आलेलं आहे. पण अजून परत पुढं वाचायला मिळालं नाही, बघायला मिळालं. नरकवासी नाना प्रकारचे नरक आहेत आणि यातून प्रत्येक जीवाचा प्रवास आहे. सालमली नावाची नरक यातना, कुंभिपाक नावाची नरक यातना आहेत, काल सोत्रक नावाची नरक यातना आहेत, संजीवन नावाची नरक यातना आहेत आणि सालमली नावाची जी नरक यातना आहे. सालमली हा एक वृक्ष आहे. त्या वृक्षाची उंची 1 योजन मध्ये आहेत आणि 6 योजन मध्ये त्याचा विस्तार आहे. 1 योजनचं 36 किलोमीटर अशी त्या वृक्षाची उंची आहे. आणि अग्निमय स्वरूप जीवाला त्या वृक्षाला उलट टांगल्या जात असतं. डोकं खाली पायवर आणि तापलेल्या आरीने यम देवता चटके देत असतात. अशी सालमली नावाची नरक यातना आहे. पुढेही संजीवन नावाची नरक यातना आहे. जसं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, यातना शरीर ज्याच्यामध्ये तुम्ही वावरताय हे आहे स्थूल शरीर. जोपर्यंत चाललंय तोपर्यंत चांगलं चालतंय. जैसा रंग दरंग मिल जावे ये तो पलक पीछे उड़ जावे अंतिम काम कोई नहीं आवे. प्रपंच चालला तर चांगला चालतोय न कळत असा एखादा दिवस येतो. स्थूल शरीराचा त्याग करावा लागतो. काया नहीं तेरे नहीं तेरे 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 काया नहीं तेरे नहीं तेरे
जैसा पत्थर ऊपर पानी ये तो वहाँ बेगे कुर्बानी काया नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी हो काया नहीं तेरी नहीं तेरी काया काया नहीं तेरी नहीं तेरी नहीं तेरी। ये तो 2 दिन की जिंदगानी जैसा पत्थर ऊपर पानी ये तो पावेगे कुर्बानी काया नहीं तेरी नहीं तेरी हो काया काया म्हणजे शरीर आपलं नाही आहे स्थूल शरीर म्हणून त्यागावं लागतंय इंद्रिय सुद्धा आपले नाही आहेत भगवंताने इंद्रिय दान दिलेले आहे म्हणून सर्वात जास्त या इंद्रियांवरती प्रेम माणूस करत असतो डोक्याचे केस आपलंच ऐकत नाही आपले असून गळून जातात लोक रोपण करतात केस गळून केले रोपण केलं दात पडून गेले बचाळे बसवले कानानं ऐकू येत नाही मशम बसवले डोळ्याने दिसायला कमी झालं ज्ञानेंद्रिय काम करायचे बंद झालेलं गॉगल लावलं लोकांनी म्हणजे इंद्रिय आपले असून सुद्धा आपले ऐकत नाही वास्तविकता ते दान दिलेले आहे म्हणून जुने लोक नकळत शब्दप्रयोग वापरत असायचे की आपला आपल्या सावलीवर सुद्धा विश्वास नाही आहे का काया नाही तेरी नाही तेरी स्थूल शरीराचा त्याग केला सूक्ष्म शरीर प्राप्त झालं आणि सूक्ष्म शरीराद्वारे या मृत्यू लोकातून प्रवास 12 महिन्याचा प्रवास मृत्यू लोकातला 12 दिवसाचा प्रवास हा पितृलोकातला ज्या दिवशी पूर्ण झाला त्या दिवशी श्राद्ध कर्म मत्स्य पुराणामध्ये भगवान परमात्मा वर्णन करतात नित्यं नैमितिकं काम्यं त्रिविधं श्राद्ध उच्यते काही नित्य श्रद्धा आहेत काही नैमित्तिक श्रद्धा आहेत काही काम्य श्रद्धा आहेत आणि काही पार्वण श्रद्धा आहेत आज जो विधी आपण करतोय हे पार्वण श्रद्धा आहे 12 दिवस पितृलोकातले आज पूर्ण झालेत मी सांगितलं स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि आजच्या दिवशी जीवाला पुन्हा जे शरीर प्राप्त झालं ते आहेत कारण शरीर कारण शरीराद्वारे स्मरण झालं या मृत्यू लोकामध्ये येऊन मी काय कर्म केले जे कर्म केलेत भोगावं लागले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोग आले 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 उपजले वेदी आई से उपजल मेरे
विधी कर्म झाले त्याची भोगा आले. आणि भोग हे भोगून संपवायचे असतात. नवे नवे भगवंताला सुद्धा भोग चुकले नाही, भोगावं लागणार आहे. वीर मरेन पैगंबर मरेन, मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी भी मर गए हकीम रूठी. वीर मरे पैगंबर मरे, जपी असेल तपी असेल संन्यासी असेल, भोगावं लागणार आहे. कारण हे थोडी दिव्य शरीर आहेत. आणि भगवान परमात्मा परम असं तत्व आहे. करतो अन्यथा करतो. शक्ती ज्याच्या जवळ आहे त्याला सुद्धा विश्वात राहता आलं नाही. नववी मर गए, दसवी मर गए सहस्र त्यासी, 33 कोटी 33 कोटी देवता भी मर गए बडे काल के पाशी. काळ आला घेऊन गेला, चैतन्य निघून गेलं, कारण शरीर प्राप्त झालं. पुढे आहेत यातना शरीर, संजीवन नावाची नरक यातना इथं होतो आपण. संजीवन नावाच्या नरक यातनेमध्ये ज्या वेळेला कारण शरीर त्यागतोय, जे कर्म केले ते भोगण्याकरता जे प्राप्त होते ते यातना शरीर आहेत. आणि संजीवन नावाची जी नरक यातना आहे त्यामध्ये या देहावरती केलेले जे आघात आहेत, देहावेगळे हात केलेत पुन्हा जोडल्या जातात, देहावेगळं शिर केलं पुन्हा जोडल्या जातं. अनेक वर्ष ज्याचं नावच संजीवन आहे त्या ठिकाणी मृत्यूच नाही आहे. म्हणून जीवनामध्ये चांगले कर्म करा. ज्या अलंकाराने आपण युक्त आहेत तो अलंकार आपला नाहीत. अभंगाचं प्रथम चरण. जी अलंकारे काय खरे पूजन, वैकुंठी जी लावू वाटा, वैकुंठाकडे जाण्याचा मार्ग. तो गा म्हणे ही जी नीट जवळी वाट वैकुंठ. ज्या अलंकाराला आपण आपलं म्हणतो तो आपला नाहीये. ऐक मानवा बाई
संसारात आल्या 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 संसारात ऐक मानवा बाई तू राम नाम घेई ऐक मानवा बाई तू राम नाम घेई नरासारखा नर जन्मामध्ये आल्या संसारात 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 अरे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावली नशिबाला तू रडतो ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी संसारा पायी या संसारापायी या संसारापायी या संसारापायी तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सारण मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर हे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावली नशिबाला तू रडतो टाई टाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारापायी या संसारापायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारापायी या संसारापायी या संसारापायी या संसारापायी या संसारापायी तुकड्या म्हणे गोडे हाती याची क्षणात होईल माती रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती घे हरिनाम घे माया सारी सोडून दे हे विश्व मायेचं स्वरूप आहे म्हणून माया सारी सोडून दे नशिबाला काय दोष देतोय अंबा दिव्य स्वरूपिणी काय सोय प्रकाश पृथ्वी जिसे ज्योतिर्मय उज्ज्वल हे आकाश आकाश मायेचं स्वरूप ही पृथ्वी मायेची काया आहे सप्त पाताळ हे मायेचे चरण आहे म्हणून ज्याने निर्माण केले तो सुद्धा मायेच्या अधीन आहे शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं भगवान विष्णू ज्याने निर्माण केलेली माया भगवान श्री कृष्ण परमात्मा येते चांश कलाभंज कृष्णास्तु भगवान स्वयं इंद्रडिव्याकुलं लोकं मृडयन्ति युगे युगे विठोबा रखुमाई जय 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 ढोका रखुमाई जय जय ढोका रखुमाई 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 बुक्का बुक्का
कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार येथेच अलंकार काय खरे पूजन वैकुंठी ज्याला वाटा सर्व साठा तयट आहे सर्वस्व ज्याच्या जवळ आहे तोच या विश्वामधून तारणार आहे माया खूप बलवान आहे या संसार रूपी सागरातून आपली जी नाव आहेत दल बल के साथ माया या जीवाला मायेने घेरलेला आहे जीव ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे परंतु जीवाच्या ठिकाणी असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे दुःख भोगावं लागलं ना तुका म्हणे तुझ सोडवी ना कोणी एका चक्रपाने वाचून त्याचं स्मरण करा हे जीवनाचं अंतिम ध्येय जे आहे ते आहेत परमार्थ त्याची भेट झाली मृत्यू लोकात यात्रेचा प्रवास हा संपत असतो आणि तारणारा तोच आहे श्याम तू मेरी नैया उसे पार लगा देना श्याम तू मेरी नैया उसे पार लगा देना श्याम तू मेरी नैया उसे पार लगा देना श्याम मेरी नैया उसे पार लगा देना अब तक निभाई है आगे भी निभा देना अब तक निभाई है आगे भी निभा देना श्यामा तू मेरी नैया उसे पार लगा देना श्यामा तू मेरी नैया उसे पार लगा देना दल बल के साथ माया घेरे जो मुझे आकर तुम देखते ना रहना मुझे आके बचा लेना श्याम तू मेरी नैया उसे पार लगा देना श्याम तू मेरी नैया उसे पार लगा देना श्यामा तू मेरी नैया उसे पार लगा दल बल के साथ माया घेरे जो मुझे आकन तुम देखे ना रहना मुझे आगे बचा लेना श्यामा तू मेरी नैया उसे पार लगा देना सर्वस्व ज्याच्या जवळ आहे तोच या मायेमधून तारणार आहे आपण मायेमध्ये आहे म्हणून कधी कधी महाराजांनी अनेक ठिकाणी सावध केलेलं आहे उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता उठा जागे मारे आता उठा जागे मारे आता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा
पंढरीनाथ स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवी माता भावे चरणी ठेवी माता भावे चरणी ठेवी माता भावे चरणी ठेवी माता सुखवे व्यथा जने माझ्या सुखवी व्यथा सुखवी व्यथा जन माझ्या सुखवी व्यथा धनधारा पुत्र जना धनधारा पुत्र जना धनधारा पुत्र जना धनधारा पुत्र जना हो धनधारा पुत्र जना धनधारा पुत्र जना धनधारा पुत्र जना धनधारा पुत्र उठा जागी वारे आता उठा काय शब्द वापरलेला आहेत महाराजांनी आता अगोदर जाग येते का आपण उठून बसतोय अगोदर जाग येते ना पण जाग शब्द नंतर आहे अगोदर उठायत पण आता जाग आल्याशिवाय उठायचं कसं उठा जागे वारे आता झोपेतून नाही स्वहिताच्या ठिकाणी जाग असावं म्हणून शब्द प्रयोग आहे का पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम आद्य गुरु शंकराचार्य यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरारी भज गोविंदम पुनरुपी जननम पुनरुपी आणि या व्यथा चुकवायच्या असेल तर जाग राहावा लागेल उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवी माता चुकवी व्यथा जन्माच्या धनधारा पुत्र जन बंधू सोयरे सर्व मिथ्या जाणून शरण रेगा देव माया विघ्न आली पुन्हा माया ज्या मायेला सत्यही मानता येत नाही ज्या मायेला असत्य सुद्धा मानता येत मला सत्यही मानता येत नाही असत्यही मानता येत नाही पण माया आहेत जसं आपण एखाद्या मार्गाने चाललो प्रसंग रात्रीचा आहे न कळत पायामध्ये दोरी अडकली किंवा जे काही असेल पण भास मात्र सर्पाचा होणार आहे आणि प्रकाश नसल्यामुळे जो भास झालेला आहे तो सर्पाचा आहे पण ज्या वेळेला सर्पाचा भास झाला त्यावेळेला हृदयाचे ठोके वाढले न 72च्या पुढे गेले जीव घाबरतोय सर्प की काय पण ज्या वेळेला प्रकाश लावून पाहिलं त्यावेळेला सर्प नसून ती दोरी सिद्ध झाली मग तेव्हा थोडं बरं वाटलं पण अगोदर काय होतं जीव घाबरला त्यावेळेला सर्प होता नाही म्हणता येत नाही ज्ञान झालं तेव्हा तो नव्हता म्हणजेच मायेला असतही म्हणता येत नाही आणि सतही म्हणता येत नाही नव्हे नाही ब्रह्म आणि माया हे जर दोन शब्द जर बाजूला केले तर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सुद्धा शून्य आहे संपूर्ण ब्रह्म आणि माया आहे म्हणून न कळत तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहू का ज्या अलंकाराला तुम्ही आपला मानलात तो अलंकार आपला नाहीत सत्य नाहीत येथेच या अलंकार आहे काय खरे पूजन काय खरे काय सत्य आहे सत्य एकच आहे ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्य पण मिथ्यही मानून चालणार नाही का मायेचा अभाव आहे जग मिथ्य मानावा तर आज या ठिकाणी कीर्तन चालू आहे तुम्ही श्रवण करतायत कीर्तन संपल्यावर ते कुठंतरी आम्हाला भोजनात जावं लागणार आहे हा सत्य मानावं कसं पण शास्त्र सांगते जरी शास्त्र काही सांगत असेल पण ह्या गोष्टी शब्दात व्यक्त होत नाही याचं कारण शब्द आकाशाचा गुणधर्म आहे आणि आकाश मायेचं स्वरूप आहे म्हणून येथेचे अलंकार काय खरे पूजन हा वैकुंठीच्या लावू वाटा आता कुठं जायचंय सर्व साठात सर्वस्व ज्याच्या चरणाजवळ अभंगाचं द्वितीय चरण
वैकुंठीच्या लाभो वाटा 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 सर्व साथा तेथे आई सर्व साथा तेथे आई वैकुंठीचा लाभो वाटा 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 वैकुंठीची लावू वाटा सर्व साठा ते कुठे वैकुंठ हा तर मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकापासून 86,000 योजन दूर यमपुरी प्रारंभ होते 44,000 योजन मध्ये या यमपुरीचा विस्तार आहे गरुड पुराण अध्याय क्रमांक 4. आता या यमपुरीमध्ये मध्य भागावरती ज्यांचं वास्तव्य आहे ज्यांच्या जवळ तुमची संपूर्ण कुंडली आहे त्यांचं नाव आहे चित्रगुप्त आणि त्यांच्यापर्यंत तुमच्या कुंडलीचा संदेश पोचवणाऱ्या 2 शक्ती आहेत ज्या व्यापक रूपाने प्रत्येक जीवाच्या ठिकाणी वास्तव्य करतायत. प्रत्येक जीव या विश्वामध्ये श्रवण कुमार हे ब्रह्माचे पुत्र आहे. श्रवण कुमार आणि श्रवणी या 2 शक्ती प्रत्येक जीवाजवळ वास्तव्य करतायत आणि तुम्ही केलेल्या कर्माचा सर्व हिशोब चित्रगुप्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या शक्ती करतात. आणि आता ह्या यमपुरीमध्ये 4 दरवाजे आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आता कोण कोणत्या द्वारामधून जातोय ज्याच्या मुखामध्ये वाणीमध्ये सदैव सत्यता आहे. सत्यमृतं प्रियं धीरं वाक्यं हितकारं वदेत् प्रियोत्कर्षं तथा निंदां परेशां च परिव्रजेत्. सदैव सत्य. आयुष्यात कधी कोणाची निंदा केली नाही. सत्यमृतं प्रियं धीरं. आणि अशा जीवांकरता यमपुरीचं पूर्वेचं द्वार आहे. ज्याने जीवनामध्ये सदैव दान धर्म केलेला आहे अशा जीवांकरता ते कोणतंही दान असो, यज्ञदान असेल, गोदान असेल, भूदान असेल, कांचनदान असेल, नाहीच कळलं तर मतदान आहे. दान कोणतंही असो, दान करतो याला महत्व आहे. आणि दान हे निष्काम भावनेने केलं पाहिजे. निष्काम भावनेने केलेलं दान हे भगवंताला समर्पित होत असतं. हा सकाम भावनेतून केल्या जाणारे जे दान आहेत
जीवाला समाधान नाही असं म्हणता येत नाही. समाधान आहेत पण ते क्षणापुरतं आहेत. म्हणून निष्काम भावनेने दान करा. जे दान बळीदान राजाने केलं भूदान असेल. बळीला ज्ञान ज्ञात होत. बळीचे गुरु दैत्य गुरु शुक्राचार्य ज्यांनी बळीला सांगितलं होतं, बळी हा जो समोर उभा आहेत ना ब्राह्मण स्वरूपामध्ये, हा साक्षात तुझा काळ आहे. हे भगवान विष्णू आहेत, तुला मारण्याकरता आलेले आहेत. परंतु बळीराजाने मनोमन विचार केला, माझ्याकडे दान मागण्याकरता जर विश्वाचा पाप येत असेल, भगवान परमात्मा माझ्याकडे येतोय, न मानावे ऐसे गुरुची वचन, तेने नारायण अंतरेल किंवा प्रगटेल. न मानावे, गुरुचं वचन मानलं नाहीत, ऐकलं नाहीत. दान देण्याकरता संकल्प सोडावा लागतो. गुरुने कमांडलू मध्ये प्रवेश करावा. जल कमांडलू मध्ये बाहेर न यावा म्हणून कमांडलूत प्रवेश केला शुक्राचार्यांनी भगवंताच्या. काय बळीराजा, गुरु असावे शुक्राचार्यासारखे, शिष्य असावे बळीराजासारखे. जसं एकलव्यांनी मातीचा पुतळा करून विद्या शिंकलीला हो ग्रहण केले. काही लोकांनी गुरु मातीत घातली, त्यांनी मातीचे पुतळे केली. गुरु हा संत कुळीचा राजा. महाराज कधी कधी न कळत आज आपण खूप मोठ्या महात्म्याची लेकर आहेत. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज, जोग महाराजांसारख्या महापुरुषांना ज्यांनी दिशा दाखवली, साईबाबा असतील, ही सगळी संत मंडळी आहेत. आणि या संत मंडळीचे राजे सद्गुरु गंगागिरी महाराज आहे. गुरु हा संत कोळीचा हा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव नाही दूजा, गुरु विना देव नाही दूजा. पाहता नाही काही लोके, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळवळेना. भगवंताने काडी घेतली आणि कमांडलूत टाकली. शुक्राचार्यांच्या डोळ्यात गेली राव. आणि ज्या वेदना आपल्या शिष्याकरता गुरुने सहन केल्यात, गुरु आणि शिष्य असो भूदान, गोदान, कांचनदान, आणि अशा प्रकारे जो दान धर्म करतोय त्याच्या करता यमपुरीचं पश्चिमेचं द्वार आहे. ज्याने जीवनामध्ये साधूच्या सानिध्यामध्ये राहून साधूच्या धनाची चोरी केली, साधूच्या सानिध्यामध्ये राहून साधू संताची सेवा न करता, आश्रमाची सेवा न करता त्या साधूचं अन्न ग्रहण केलं, दुसऱ्याकडून घेतलेले पैसे पुन्हा परत वेळेवर केले नाही. काही लोकांना जर मदत केली ना वेळेवर, लोक काय लोक आहे महाराज, मागाय गेलं तेव्हा ते फाशी घेऊ का? अशा जीवन करता ज्यांनी हिंसा केली, दक्षिणेचं द्वार, यमपुरीचं दक्षिणेचं द्वार हेच नरकाचं द्वार आहे.
त्या द्वारावरून जी नदी वाहते तिचं नाव आहे वैतरणा. हा, नाशिकच्या पलीकडे जी वैतरणा आहे ती पाण्याने वाहते, ही वैतरणा अग्नीने वाहते. त्या अग्नीमध्ये कितीतरी वर्ष त्या जीवाला वास्तव्य करावं लागतं, नरक यातना भोगाव्या लागतात. हा, दक्षिणेचं द्वार नरकाचं द्वार आहे. वैकुंठीच्या लाववाटा आणि यमपुरीचं उत्तरेचं द्वार. कबीरा संगती साधू की, साधू संतान करता उत्तरेचं द्वार. कबीरा संगती साधू की, कबीना निष्फल कबीरा संगती साधू की, कबीना निष्फल कबीरा संगत साधू की, कबीना निष्फल होगी चंदन वासना ली मन कैसी हो कबीरा, ली मन कैसी हो कबीरा संगत कबीरा फल हो, कबीरा संगत साधु की, कबीरा निष्फल हो कि चंदन वासना ली मन कैसी हो कबीरा, ली मन कैसी हो मायान मरीना वन मरान मर मर गया शरीर, माया मरीना मन मरान मर मर गया शरीर, आशा तृष्णा न मरी यूं कहे गया कबीर, कबीरा यूं कहे गया कबीर। माया मरीना मन मरा मर मर गया शरीर, माया मरीना पंचमी माया मरीना मन मरा मर मर गया शरीर, आशा तृष्णा नामरी यूं कहे गया कबीर, कबीरा यूं कहे गया कबीर। कबीरा संगत साधु की आणि बहुत सोच समझ कर संगत करना फकीरों से। साधूची संगत सांगितलेली आहे। ज्ञानदेव म्हणे दृष्टांताची मात, साधूच्या संगती तरणोपाय, संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते, पण बहुत सोच समझ कर संगत करना फकीरों से। प्रत्येकाला ज्ञात आहे गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या सानिध्यामध्ये अनेक जण राहिले, पण साधूच्या संगतीमध्ये थोडीशी सुद्धा चूक चालत नाही महाराज। साधू प्रेमळे तितकेच असतात। ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती, करी लाभा विना प्रीती, प्रेमही करतात, परंतु चूक जर घडली तर इतकं लांब जाऊन पडावं लागतं महाराज, नंतर समाज सुद्धा ओळख देत नाही का। म्हणून संगत करा, विचार करून करा, निष्काम भावनेने सेवा करा, वैकुंठ प्राप्त होईल। वैकुंठीच्या लाववाटा सर्व साठा तैठाई, सर्वस्व त्यांच्या जवळ आहेत। परमात्मा कुठे आहेत? तिने भेटी दीव आपे आप, तिने भेटी दीव आपे आप, आपे आप संतापाई माथा हेविता सद्भावे, संतापाई माता ठेविता सद्भावे, संतापाई माथा हेविता सद्भावे,
संतापायी माता देविता सदभावे तिने भेटी देवा पिया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तिने भेटी देव आपे आप संतापायी माता ठेविता सद्भावे उत्तर द्वार वैकुंठाचं द्वार पूर्वेचंही द्वार वैकुंठ द्वार आहेत आणि पश्चिमेचंही द्वार वैकुंठाचं द्वार आहे महाराज सांगतात येथेच या नाशिवंत काय रीते चालव या मृत्यू लोकामध्ये सर्व गोष्टी नाश पावणाऱ्या आहेत अभंगाचं तृतीय चरण येथेच या नाशिवंते येथेच या नाशिवंत काय रीते चालव येथेच या नाशिवंत सर्व नाश पावणार आहेत महाराज सांगतात मग त्या ठिकाणी स्वैरी असतील धैर्य असतील सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक स्वैरी भली भली सर्व गणगोत असेल आणि जे गणगोत आपलं आहे जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये साथ देणारा आहे अधम वैष्णव अधमाधम उत्तम वैष्णव भाग्यवान कोण आहे आपलं खरं गणगोत कोण आहे अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे वैष्णव जना तुका म्हणे वैष्णव जना तुका म्हणे वैष्णव जना Ramana
वसाटा ते ठाई तुगा म्हणे वैष्णव जन माझे गण समुदाय वैष्णव आणि भगवान शिव वैष्णवांचे वैष्णव शिरोमणी महादेव हे शिवशंकर नटराजा मैं तो जन्म जन्म का दास तेरा तोरी जटा से बहती पवित्रता तीनों लोक में तुम हो दान अलख निरंजन शिव मोरे स्वामी तुम ही मेरे अंतर्यामी ये शिव शंकर नटराजा मैं तो जन्म जन्म का दास तेरा भगवान शिव वैष्णवांचे वैष्णव आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मजेंद्र दयांचा मुख्य आदिनाथ भगवान शिव शिव सर्वस्व आहेत शिव हीच आपलं गणगोत आहेत तुका म्हणे वैष्णव जन माझे गण समुदाय सद्गुरु विराज गंगागिरी महाराज गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने आमचे बेटाचे सेवक एकनिष्ठ वारकरी बेटाचे मच्छिंद्र चंद्रभान पाटील कारले त्यांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त व्हावा हीच भगवान शिव सद्गुरु गंगागिरी महाराज पांडुरंग परमात्मा नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व आपला बेटाचा परिवार आहेत सर्वांना मी धन्यवाद देईल उपस्थित ज्यांच्या संयोगातून येण्याचा योग प्राप्त झाला असे असणारे आमचे संपत भाऊ डांगे पाटील संपत भाऊंना धन्यवाद 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 त्यानंतर उपस्थित उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे राहुल महाराज नवनाथ महाराजांकडं विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता असतात बऱ्याच वेळेला भेटही झालेली आहेत पण कधी कधी नाव लक्षात येत नाही बरं का परंतु उत्कृष्ट वादन आहेत भेटाचे सेवक आहेत आणि आमच्या राहुल महाराजांना धन्यवाद 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 दे नामवंत गायनाचार्य ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे चेहरा आता ग्रुप कायम आम्ही बघतो पण योग नाही आला आमचे किशोर महाराज शेळके आणि आमचे विलास महाराज कोतकर दोन्ही गायनाचार्य नामवंत गायनाचार्य आहेत आणि महाराजांना मी धन्यवाद 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 देईल सर्व आमचं भजनी मंडळ जुनं आहेत पण सोनं आहे वय झालं म्हणून काय झालं नाही काय काही काही म्हातारे माणसं म्हणते हा आम्ही काय म्हातारा झालोय कारण मन कधी म्हातार होत नाही ना माया मरीना मन मारा हा मन कधी म्हातार होत नाही म्हणून न कळत काही काही म्हातारे 50 वर्ष वय झालं तरी लग्न करतात आता मध्ये एक स्वातंत्र्य सैनिक आहेत डाक पिंपळगाव महाराज 50 वय लग्न करून आलो
बाबाकडून नारळ घेऊन गेले बेटामधून, न कळत. आता चला पुढं कदा काळी सांभाळायला कोणी नसतं, तो भाग वेगळा आहे, तिकडे आपल्याला जायचं नाही. पण माया मरीना मन मरा, मन कधी म्हातारं होत नाही, शरीर म्हातारं होतं, क्षीण होत. असो, सर्व ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, गायक वादक, सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, बऱ्याच वेळा आणि या सिस्टीमवरती कीर्तन करण्याचा योग बी आलेला आहे. रवी भाऊ आमचे रवी भाऊ खडकी वकील होते ना, हा, पोहेगावची साऊंड सिस्टीम नावाचे साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद. सर्व भजनी मंडळ, महिला मंडळ, गायक वादक मंडळ, सर्वांना धन्यवाद देऊन आमच्या सोबत आलेले आमचे वागलगावकर मंडळी, आश्रम श्री क्षेत्र महंत रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र थोर वागलगाव, चोर नाही बर का, चोर वागलगाव का म्हणतात? पूर्वीचा इतिहास आहे, औरंगजेबाच्या ताफ्यामधला सुवर्ण वाहणारा हत्ती ज्या चोरांनी आणला होता त्यांची समाधी आजही चोर वागलगाव मध्ये आहे. आणि जो हत्ती आणला त्याची सुद्धा समाधी चोर वागलगाव मध्ये आहेत. पण गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज एक दिवस काल्याच्या कीर्तनाला आले, त्यावेळेला शब्द नारायणगिरी महाराजांची वाणी, गुरु वाक्य सदा सत्यम, सत्यम एकम परम पदम, अन्यथा शरणम नास्ति तुमेव शरणम मम, तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वर. वाणीतून शब्द निघून गेलात. चोर वागलगाव नाही, थोर वागलगाव आहे. थोर ज्याला म्हणतात जो चांगला आहे, चांगलं गाव आहे. आश्रम आपला गंगापूर हवेला लगत आहे. 89 मध्ये गुरुवर्य नारायणगिरी महाराजांना गंगापूर हवेला वागलगावच्या पुढे 2 किलोमीटर 2.5 एकर जमीन दान दिलेली होती 89 मध्ये. आज त्या ठिकाणी गुरुवर्य महाराजांच्या आदेशाने आम्ही आहोत, कार्य चालू आहे. झालेली सेवा गुरुवर्य महाराजांच्या चरणी मी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय हरी बोलिले